घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्पाला वनक्षेत्राची 35,05,644 हेक्टर जमीन संपादित करण्याची मंजुरी मिळाली. ठाण्याहून उपनगराचं अंतर दूर करणारा या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी 35,05,644 हेक्टर जमीन वन विभागानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सोपवण्यात आली आहे. त्यात ठाण्याकडील 7 गावं आणि बोरिवलीकडील एका गावाची जमीन समावेश आहे. MMRDAनं दिलेल्या माहितीनुसार ठाण्याकडील मानपाडा, माजिवडा, बोरिवडे, येऊर आणि चेने गावाची जमीन यात संपादनासाठी वापरण्यात येणार आहे. तर बोरिवलीच्या दिशेनं मागाठाणे गावाच्या जमिनीवर प्रकल्पाचं काम सुरू आहे. दुहेरी बोगद्याअंतर्गत 1.85 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. MMRAच्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 14,401 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे आणि केंद्र सरकारकडून 572.30 कोटी रुपये आणि जमीन संपादित करण्यासाठी 700 कोटी रुपये खर्च होणार आहे. दुहेरी बोगदा प्रकल्प हा संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार आहे. या बोगद्यासाठी बोरिंग मशीनचा देखील वापर करून 3 लेनचे 2 बोगदे खोदण्यात येणार आहेत. या बोगद्याचा वापर करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे थेट ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होणार आहे. बोगद्याचं काम 3 टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बोरिवली ते ठाणे दरम्यान 5.75 किलोमीटर लांबीचा बोगदा आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते बोरिवली दरम्यान 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात व्हेंटिलेशन सिस्टीमसह अन्य उपकरणांचं काम हाती घेण्यात येणार आहे. MMRDA येत्या 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.